राज्य पोलीस दलातील रिक्त पदांच्या भरतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे। राज्यातील सुमारे 23,000 रिक्त पदांपैकी 15,000 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून आता पोलीस उपनिरीक्षक अर्थात फौजदार पदांची भरती लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी दिली आहे। शहर पोलीस दल आणि परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। सध्या पोलीस दलात फौजदारांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कार्यरत पोलिसांवरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी ही भरती प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे। बैठकीत सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या कामगिरीचं सादरीकरण केलं। यावेळी महासंचालकांनी बेसिक पोलिसिंगच्या चौकटीत राहून काम करण्याच्या सूचना दिल्या। गुन्ह्यांचा तपास, पुरावे, त्यांचं संकलन आणि वेळेत दोषारोपपत्र दाखल करून दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यावर भर देण्याचे आदेशही त्यांनी दिले। दरम्यान वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस दलात IT तज्ज्ञ, सायबर सुरक्षा सल्लागार आणि डिजिटल फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जाते। महासायबर प्रकल्पांतर्गत राज्याला 850 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर प्रशिक्षित अधिकारी नेमण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दाते यांनी सांगितलं। तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असून सोशल मीडियावर पोलिसांचं बारकाईने लक्ष असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, ठाणे।